गुड मॉर्निंग. डिनरला इडली खाल्ल्यानंतर उरलेल्या इडलीचा ओजी नाश्ता म्हणजे इडली फ्राय. आणि साऊथ इंडियन डिशेस काय तर ऑल टाईम फेवरेट असतातच, मग त्या कितीही वेळा आणि कधीही खायला द्या. मला आणि मम्मींना बऱ्याच दिवसांपासून टोमॅटो केचप घरी बनवायचा होता, कारण वरदला जेव्हा कटलेट्स वगैरे देते तेव्हा प्रश्न पडतो त्याच्यासोबत काय देऊ. मग मम्मी मार्केटला गेलेल्या तेव्हा त्यांनी चांगले पिकलेले टोमॅटो आणले आणि आम्ही लगेचच त्याचं केचप बनवायला घेतलं. आम्ही 1 किलो टोमॅटोचं केचप बनवतोय. पहिले तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना 4 पार्ट्समध्ये कट केलं. नंतर त्याच्यामध्ये थोडं आलं, थोडं लसूण, 5-6 लवंग, काळी मिरी आणि 1 दालचिनी टाकून थोडंसं पाणी टाकून त्यांना असं शिजवून घेतलं. शिजवल्यानंतर टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आणि नंतर सगळं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आणि नंतर ते गाळून पण घ्या, म्हणजे स्मूथ पेस्ट तयार होईल. आता आमच्या वरदसाठी टोमॅटो केचप बनतोय म्हणून थोडाफार हातभार तो पण लावत होता. आणि आमच्या वरदचं फुल सुपरविजन चाललेलं की मम्मी बरोबर करतायत की नाही. सगळं मिश्रण गाळून झाल्यावरती त्याला गॅसवरती ठेवायचं आणि थोडंफार थिक होऊन द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये घालायचं मीठ, थोडंसं लाल तिखट. आता तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला, आम्हाला वरदसाठी बनवायचं होतं म्हणून आम्ही कमी टाकलं. नंतर व्हिडिओमध्ये दाखवली होती तेवढी साखर आणि थिकनेस चेक करण्यासाठी डिशवर घेऊन असं चेक करा. थोडंसं अजून थिक होऊ द्या आणि नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर टाका. इतक्या इझिली आपलं केचप रेडी पण झालं. एकदम सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. चला भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.